नमस्कार. फूडीज फ्लेवरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत थालीपीठाची भाजणी आणि त्याचबरोबर त्यापासून बनलेलं खमंग असं थालीपीठ. तर सर्वात प्रथम आपण थालीपीठाची भाजणी पाहणार आहोत. सर्वात प्रथम मी इथे घेतलेली आहे 2 वाट्या ज्वारी. वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम आहे. 1 वाटी गहू घेतलेले आहेत. 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. अर्धा वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. अर्धा वाटी पोहे आहेत आणि अगदी पाववाटी उडीद डाळ घेतलेली आहे. अगदी एक छोटीशी वाटी धने आहेत. जिरं घेतलेलं आहे त्यापेक्षा अर्ध. बडीशोप घेतलेली आहे आणि ओवा. ह्या सर्व डाळी व धान्य आपण एकत्र करून भाजून घेणार आहोत. डाळी व धान्य वेगळं वेगळं भाजत बसायची काही गरज नाहीये. एक मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला हे सर्व साहित्य साधारणतः 8 ते 10 मिनिट छान भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित भाजल्यामुळे भाजणीचं जे थालीपीठ आहे ते छान खमंग तर बनतंच. शिवाय ही जी भाजणी आहे ती साधारणतः 3 महिने अशी व्यवस्थित टिकते. साधारणतः 1 किलो भाजणीचं हे प्रमाण आहे. भाजणी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ती थंड करण्यासाठी एका मोठ्या ताटात किंवा परातीत न ओतता एका कपड्यावरती ओतावी. त्यामुळे ती घामजत नाही आणि व्यवस्थित छान कोरडी राहते, टिकायला मदत होते. ही भाजणी गिरणीतून दळून आणताना थोडीशी जाडसर अशी किंचित दळून आणायची आहे. थालीपीठ बनवून घेतोय त्यासाठी मी इथे 3 कप भाजणीचे पीठ घेतलेले आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालून घातलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. पाव चमचा जिरेपूड आहे. पाव चमचा धनेपूड आहे. पाव चमचा हळद आहे आणि अर्धा चमचा ओवा आहे की जो हातावरती छान चुरगळून यात घातलेला आहे. हे सगळं साहित्य सुद्धा आपण भाजणी करताना वापरलेलं होतं. त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात मी इथे थालीपीठामध्ये वापरलेलं आहे. 2 कांदे आहेत की जे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. थालीपीठामध्ये भरपूर कांदा घातला असेल तर थालीपीठाला चव ही अतिशय छान येते, सुंदर येते. यामध्ये मी घालते आता अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबिरीने सुद्धा थालीपीठाला खूप छान अशी चव येते. याऐवजी तुम्ही कांदा पात सुद्धा घालू शकता किंवा मेथीची पाने सुद्धा घालू शकता. आता कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि कोथिंबिरीच्या पानांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाणी असतं. यामुळे हे कोरडंच सगळं आपल्याला साहित्य असं चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित पिठाला. बऱ्याचदा काय होतं, की थालीपीठ करतानाच आपल्या लक्षात येतं, की थालीपीठाचं पीठ पातळ होत चाललंय. तर तसं होऊ नये यासाठी तुम्हाला सुरुवातीला पाणी न घालता आधी हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं. यामुळे पीठ हे सगळं साहित्यातील जे पाणी आहे ते छान म्हणजे कांद्यातील आणि कोथिंबिरीतील पाणी छान शोषून घेतं आणि त्यानंतर थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचं योग्य प्रमाण असेल तर व्यवस्थित असं पीठ छान मळलं जातं थालीपीठाचं. घट्ट असेल तर थालीपीठ फार असं कडक होतं, थोडंसं असं वातड झाल्यासारखं होतं आणि जर पीठ पातळ जर झालं तर ते थालीपीठ व्यवस्थित असं थापलं जात नाही. कपड्याला चिकटून बसतं किंवा तव्यावरती सुद्धा आपण टाकताना अर्धं कपड्याला चिकटून बसतं, अर्धं तव्यावरती जातं. असं होऊ नये यासाठी थालीपीठाचं पीठ मळताना पाण्याचं योग्य प्रमाण असावं. 3 कप भाजणीसाठी मला इथे साधारणतः 200 ml ते 250 ml पाणी लागलेलं आहे. म्हणजे साधारणतः एक ग्लासभर मला इथे पाणी लागलेलं आहे. त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक आहे. मळलेलं हे पीठ साधारणतः 4-5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे. थालीपीठ बनवून घेतोय, तर त्यासाठी थालीपीठ थापण्यासाठी प्लास्टिक शीटचा वापर न करता आपल्याला एक स्वच्छ असा रुमाल घ्यायचा आहे, तो धुवून घ्यायचा आहे. थालीपीठ बनवताना हा रुमाल आपल्याला ओलसरच असा ठेवायचा आहे. त्यावरती थोडंसं असं पाणी शिंपडून घ्यायचं. खाली रुमालाच्या खाली पोळपाट ठेवलेला आहे मी. आणि याप्रमाणे पिठाचा असा एवढा गोळा घ्यायचा
आणि थालीपीठ आपल्याला छान असं पातळ बोटांच्या साहाय्याने थापून घ्यायचं आहे. सोबतीला एका भांड्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे. मध्ये-मध्ये पाण्याचा हात लावत किंवा हात पाण्यामध्ये बुडवत आपल्याला हे थालीपीठ थापायचं आहे बोटाच्या साहाय्याने. यामुळे थालीपीठ छान पातळ थापलं जातं पाण्यात हात बुडवल्याने आणि हाताला पीठसुद्धा चिकटून राहत नाही. सगळ्या साइडनी एकसारखं असं व्यवस्थित थालीपीठ आपल्याला छान थापून घ्यायचं आहे रुमालावरती. त्यानंतर याप्रमाणे आपल्याला 5-6 असे होल थालीपीठाला करून घ्यायचे आहेत. यामुळे थालीपीठ आतपर्यंत व्यवस्थित असं शिजलं जातं. तवा छान तापून घ्यायचा मीडियम हीटवरती. त्यानंतर हे आपल्याला थालीपीठ तव्यावरती असं याप्रमाणे घालून घ्यायचं. रुमाल बाहेर काढताना आपल्याला समोरच्या साईडने रुमाल उचलून बाहेर काढायचा आहे. त्यावर याप्रमाणे थोडं-थोडं तेल किंवा तूप आपल्याला थालीपीठाला सोडायचं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर वरचं थालीपीठ शिजेपर्यंत आपल्याला खालचं दुसरं थालीपीठ तयार करायचं आहे किंवा थापून घ्यायचं आहे याप्रमाणे. थालीपीठाचं पीठ मळताना योग्य मळलं गेलेलं असेल किंवा घट्ट पातळ व्यवस्थित असेल, तर थालीपीठ सरसर असं पटापट थापलं जातं. फारसं वेळ लागत नाही थालीपीठ थापायला किंवा ते हाताला सुद्धा चिकटत नाही. जेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही नवीन थालीपीठ बनवाल, त्यावेळी प्रत्येक वेळी रुमाल हा पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. यामुळे थालीपीठ चिकटत नाही. वाफेवरती जेव्हा आपण असं झाकण ठेवून थालीपीठ शिजवतो किंवा भाजून घेतो, त्यामुळे ते फारसं असं कोरडं होत नाही. दोन्ही साइडनी खमंग भाजून तयार झालेलं आहे थालीपीठ. ज्या साइडने आपण थालीपीठ टाकतो, त्याच्या पुढच्या साइडने आपल्याला रुमाल उचलायचा आहे. त्यामुळे तो पटकन असा वरती रुमाल उचलला जातो. पुन्हा एकदा सगळ्या साइडने आपल्याला तेल किंवा तूप घालायचंय आणि सगळी थालीपीठं आपल्याला याचप्रमाणे खमंग अशी भाजून तयार करून घ्यायची आहेत. इतक्या प्रमाणात साधारणतः 8 थालीपीठ तयार होतात मोठ्या आकाराचे आणि 4 जणांना पुरेसे ठरतात. झाकण ठेवून जर थालीपीठ व्यवस्थित भाजलं, तर ते कोरडं अजिबात लागत नाही खाताना आणि छान शिजतं देखील. बऱ्याचदा काय होतं, की थालीपीठ टाकताना एखादं तरी थालीपीठ तव्याच्या एका साइडला हे निश्चितपणे जातं. अशा वेळी काय करायचं, त्याला साइडने तेल किंवा तूप थोडंसं सोडायचं. अगदी काही सेकंदात थोडंसं त्याला सेट होऊ द्यायचं व्यवस्थित 15 ते 20 सेकंद आणि त्यानंतर ते आपल्याला तव्याच्या याप्रमाणे उलथण्याच्या साहाय्याने मध्यभागी अलगद असं घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं. व्यवस्थित ते शिजू द्यायचं. दोन्ही साइडनी छान तेल किंवा तुपावरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि खाण्यासाठी तयार आहेत गरमागरम असे भाजणीचे थालीपीठ. आजची भाजणीची रेसिपी कशी वाटली किंवा थालीपीठाच्या टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी इथे दह्यासोबत थालीपीठ खाते, तर तुम्ही कशासोबत थालीपीठ खाताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कशाही बरोबर खा, ते अगदी छानच लागतं. रेसिपी आवडली असेल तर फूडीज फ्लेवरला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.